किती जणांना वाटतं बरं नुसतं व्यायाम केला, व्यायाम केला, व्यायाम केला, व्यायाम केला, व्यायाम केला, व्यायाम केला, नुसता व्यायाम केला, खाल्लं नाही चांगलं तर तुमच्या शरीरामध्ये ताकद येईल. मला सांगा, व्यायामाने शरीर म्हणजे खाऊन पिऊन शरीरात ताकद येते का नुसतं व्यायामाने येते? कोण सांगतं बरोबर ते हात करून? नुसता व्यायाम केला पण खाल्लंच नाही चांगलं तरी तुम्हाला शरीर अशी मजबूत ताकद होईल असं कोणी आहे का? आहे का कोई यहाँ पे? अहो ऐका, काही जण 15-15 वर्ष फिरायला जातात तरी ढेरी घेऊन फिरतात. 10 किती विचारलं का किती दिवसापासून फिरता? 4 वर्ष झाली मला, 8 वर्ष झाली मला नुसतं फिरायला जातो मी, तरी काही उपयोग होत नाही. एका दिवसात खाऊन वजन वाढतही नाही, एका दिवसात उपाशी राहून वजन कमी सुद्धा होत नाही. मग आता तुम्ही पोट भरण्यासाठी नाही खाल्लं पाहिजे. आता तुम्ही कशासाठी खाल्लं पाहिजे? तुमच्या डोळ्यांसाठी, तुमच्या केसांसाठी, तुमच्या हृदयासाठी, तुमच्या किडनीसाठी खाल्लं पाहिजे. तुम्ही जर नुसतं आता भाजी पोळी चुरली मस्तपैकी दूध भाकर जे काय असेल ते जर खाल्लं, खाताल तुम्ही पण डोळे उपाशी राहतील. डोळे, तुमचा हार्ट उपाशी राहील, कारण त्या हार्टला आवश्यक असणारे घटक भेटलेच नाही ना. भेटलेच नाही मग काय होईल? ते कमजोर होत जाईल, कमजोर होत जाईल, कमजोर होत जाईल. व्यायाम करून ते आणखी कमजोर, आणि चांगलं खाल्लं नाही तर त्याच्याहून जास्त कमजोर. मग व्यायाम करणाऱ्याला नुसतं महत्व नाही. समजलं? तुम्हाला जे काही गोळ्या औषधं मेडिसिन चालू आहे ते काय बंद करायचे नाही. पण मला सांगा, तुमचे गुडघे दुखतात, हा गुडघे दुखतात, नुसतं तुम्ही गोळ्या खाल्ल्या, या मेडिकलच्या गोळ्या, त्या मेडिकलच्या गोळ्या, नाशिकच्या डॉक्टरांच्या, पुण्याच्या डॉक्टरांच्या, मुंबईच्या डॉक्टरच्या गोळ्या, टॅबलेट, मेडिसिन खाल्ले खाल्ले खाल्ले, नुसतं गोळ्या औषधं खाऊन, टॅबलेट्स खाऊन तुमचे गुडघे क्लिअर होतील का? नुसत्या गोळ्या औषधं. मग जर गोळ्या औषधं खाऊन गुडघे क्लिअर झाले असते, गोळ्या औषधं खाऊन बीपी क्लिअर झाला असता, गोळ्या औषधं खाऊन शुगर कमी झाली असती, नुसत्या गोळ्या औषधं खाऊ ना, तर जगामध्ये कोणालाच गोळ्यांची कमी नाही. सगळीकडे गोळ्या उपलब्ध आहे, सगळीकडे मेडिकल आहे. कोणालाच बीपी नसता राहिला, कोणाला शुगर नसती राहिली, कोणाला थायरॉइड नसतं झाला. मग लक्षात घ्या, या गोळ्या जे खाता ना तुम्ही टॅबलेट्स मेडिसिन, त्याच्यासोबत चांगलं अन्न शरीरात जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुमच्या गुडघ्यांना, मणक्यांना, बीपीला, शुगरला काही फरक पडणं कठीण आहे, कठीण कठीण आहे. काही जण म्हणतात मला 10 वर्ष झाली बीपी आहे. अहो चांगलं खा, चांगलं खा तर तुम्हाला त्या ठिकाणी चांगलं रिझल्ट येईल. किती जणांना माहिती प्रोटीन पाहिलं वरती हात करावर? शरीराला प्रोटीन लागतं, प्रोटीन लागतं. बरं विटॅमिन सी कसं दिसतंय वरती हात करावर? विटॅमिन सी चा कलर कसा आहे कोण सांगतं मला? नाही माहिती? बरं फायबर कसं दिसतं? फायबर आपल्याला ते नाही माहिती, आपल्याला फक्त वांग्याची भाजी, मेथीची भाजी, शेपू, दोडकं, भेंडी, नॉनव्हेज, बस एवढंच माहिती आहे आपल्याला. आपल्याला विटॅमिन्स माहित नाही, मिनरल्स माहित नाही, कार्बोहायड्रेट्स माहित नाही. ज्याला काहीच माहित नाही तो व्यक्ती सगळ्यात हुशार असल्यासारखं दाखवतो. अरे मला माहिती आहे, मी केलं होतं ते, आणि मला सगळं माहिती आहे, आणि त्याच्यामुळं ते वजन कमी होतं आणि परत वाढतं. त्याला विचार बरं न्यूट्रिशनची स्पेलिंग एकदा. त्याला म्हणा न्यूट्रिशन म्हणजे काय, अन्न म्हणजे काय, त्याला काहीच कळत नसतं. आणि आपण त्याच्याहून वेळे सगळं सोडून देतो त्याच्यावर विश्वास ठेवतो. शेजारच्यावर शेजारच्यावर विश्वास ठेवतो आपण, ज्याला काहीच कळत नाही, ज्याला विटॅमिन कसं दिसतं ते कळत नाही, त्याला प्रोटीन कसं दिसतं ते कळत नाही, त्याला सायनोव्हिल फ्युल कसं आहे ते माहित नाही, आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. बाबा बाबा, म्हणजे आपण, मला तर शंकाच वाटते, आपली बुद्धी आपलं नॉलेज कुठं गाण ठेवतात लोक, काही कळत नाही मला. आणि मग माझ्यासारखा काय करतं माहिती का? अजिबात नाही, मी अभ्यास करतो आणि काय खायला हवं, ते विटामिन्स काय आहे, मिनरल्स काय आहे, प्रोटीन काय आहे, देखो मैं दिखाता हूं आप, देखो ये है विटामिन्स मिनरल्स प्रोटीन. ये आता कोण, कुठलेही डॉक्टर्स येऊ द्या, कुठलाही तज्ञ व्यक्ती येऊ द्या, मला माहितीये माझ्या डोळ्यांसाठी काय खायचंय, माझ्या हृदयासाठी काय खायचंय. बघा तुम्ही, ही गोळी माझ्या हृदयासाठी आहे, हृदयाला आवश्यक असणारे जे न्यूट्रिशन आहे ते याच्यामध्ये आहे. हा कोणी बनवलंय? बाबानी बुवानी मंदिरात आजीना, आईचा बटवा, ते असं काही नाहीये, डॉक्टरांनी बनवलेलं हे, डॉक्टरांनी, ते पण 350 अधिक डॉक्टरांनी बनवलंय. मग हृदयासाठी म्हणून मी ते 2 घेणार. किती घेणार? 2 हृदयासाठी असणारे याच्यामध्ये आहे. मग माझ्या हाडं दुखतात, मला हाडांना आवश्यक असणारे घटक माझ्या मेथीच्या भाजीतून भेटत नाही, तुम्ही चहा पित असाल, जे काही खाता त्यात भेटत नाही, मग मी त्या हाडांसाठी हे कॅल्शियम घेणार. त्यानंतर हे जॉईंट सपोर्ट घेणार. माझे 2 हाडं ज्या ठिकाणी जोडले जातात तिथं एक लिक्विड असतं, डॉक्टर त्याला गादी म्हणतात. आणि ही गादी जर क्लिअर नाही झालं तर डॉक्टर म्हणतात हाडांची झीज झाली, मग ती क्लिअर व्हावं म्हणून हे आहार घेतो मी. त्यानंतर इथं त्रिफळा, खाल्लेलं अन्न पचलं. आता तुम्ही मेथीची भाजी खाल्ली तुमच्या पायाला ठेच लागली,
मेथीची भाजी खाल्ली पायाला ठेच लागली, तुमच्या रक्तात किंवा पायाला तिथे मेथीची भाजी सापडेल का? वांगे खाल्ले, बटाटे खाल्ले, भेटलेलं पाहिजे ना ते. पोटरीला लागलं, बोटाला ठेच लागली, तिथून बटाटे बाहेर यायला पाहिजे, येतात का? मग ते सगळे पचवण्यासाठी, त्या बटाट्यातले घटक काढण्यासाठी ही गोळी महत्वाची. खाल्लं भरपूर पण अंगीच लागत नाही, लय दवाखाने केले पण अंगीच लागत नाही. मग ते अंगी लागण्यासाठी ही त्रिफळा नावाची गोळी खूप महत्वाची आहे. मग खाल्लेलं अन्न सगळ्या शरीरापर्यंत वाहून येण्यासाठी सेल्स म्हणजे पेशी असतात, ते ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी सेल ऍक्टिव्हेटर आहे. त्यानंतर इथं मेल फॅक्टर आहे. त्यानंतर इथं ब्रेन हेल्थ आहे. पोटाचा घेर, दंडांचा घेर, लय व्यायाम केला पण कमीच होत नाही हो. मग ती कठीण चरबी कमी करण्यासाठी सेल ऍक्टिव्हेटर आहे. बघितलं, हे सेल ऍक्टिव्हेटर आहे. तर अशा पद्धतीने जॉईंट सपोर्ट, कॅल्शियम, हे बघा, ही ब्रेन हेल्थ आहे. अशा पद्धतीने ह्या 14 प्रकारचं न्यूट्रिशन माझ्याकडे आहे. काही काही 2-2 घेतल्या, काही काही 3-3 घेतला. अहो इसको बोलते चांगला आहार. हाडांसाठी, हृदयासाठी, किडनीसाठी, फुफ्फुसासाठी हे खाल्लंय. खाल्लंय की नाही बघा आता तुम्ही, हे माझ्या हातामध्ये आहे, हे अन्न आहे. मग हे जर तुम्ही खाल्लं चांगलं, आम्ही जर खाल्लं, तर आपल्याला चांगला आराम भेटेल. तुमचे गुडघे दुखतात ना, एवढं नका खाऊ, गुडघ्यापुरतं खा. तुम्हाला पोटाचा घेर कमी होत नाही ना, मग त्याच्यासाठी ते बर्न करण्यासाठी आहार आहे, तो घ्या, जेणेकरून तुमचा रेस्टिंग मेटाबॉलिझम वाढेल. मग हे जर तुम्ही खाल्लं, आणि हे सगळ्यांच्या नशिबात आहेत का? अजिबात नाही. 45 वर्ष झाली आपलं शंकात घेऊन चाललोय आपण, हे खाऊ नका, ते खाऊ नका. हे बनवलंय डॉक्टरांनी. हे 350हून अधिक डॉक्टरांनी काय केलंय, बनवलेला. दिसतंय सगळ्यांना? वरती हात करा बरं, दिसतंय माझं आहार? वरती हात करा असा. हा, आता हे बघा कसा खातो मी. खाऊये, अन्न येते, अन्न, हे बघा. हे प्रत्येकाच्या नशिबात नाही. याला काय लागतं? आई वडिलांची पुण्याई. चांगलं काम करायचं आणि चांगलं हातामध्ये येतं. काही जणांकडे एवढे पैसे असतात, पण डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर म्हणतात, बाबा बाबा वेळ संपली आता, तुम्ही खूप उशीर केला, तुम्ही खूप पैसे देतात पण आता वेळ नाही. म्हणून ज्यांचं वजन कमी आहे किंवा वाढलेल्या वजनामुळे तुम्ही आजारी आहात, चांगलं खा. डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या तुमच्या अंगी लागल्या पाहिजेत, असं काहीतरी खा. मग हे खाण्यासाठी तुमच्याकडे नॉलेज 100% नाहीये. कोणाला माहिती का? लिव्हरला आवश्यक घटक कुठले आहेत नाही माहिती, आपल्याला काही माहित नाही. आपण फक्त काय म्हणतो, येणे असं होईल काय, तेने तसं होईल काय, ये ऐसा कैसे चलेगा भाई, ऐसा नाही चलेगा. तर सगळ्यांनी व्यवस्थितपणे खा, व्यवस्थितपणे कोचचं मार्गदर्शन घ्या. सिर सलामत, सिर ये जो है ना, ये सलामत रहेगा ना, तो हम 50 प्रकार के पगड़ी खरीद लेंगे. सोन्याची खरीदू, सोन्याचे आणू, चांदीचे आणू, काय पितळी आणू, जी काही ती 50 प्रकारचे आणू, पण हेच नाही राहिलं येऊन काय करायचं? आलं लक्षात? तर अशा पद्धतीनं तुम्ही काय करायचं, चांगलं खा. व्यायामानंतर आता सकस आहार घ्यायचा आहे, ज्याच्यामध्ये 350हून अधिक डॉक्टरांनी बनवलेला आहार आहे. काही जण नाही घेणार, तर काय होईल ते सांगतो आणि थांबतो. नाही घेतलं तुम्ही, एखादं म्हणलं नाही नाही मला नाही घ्यायचा, नाही घेतलं तर काय होईल बघा. तुम्ही व्यायाम केला, व्यायाम करताना तुम्हाला घाम आला की नाही? हो नाही आला की नाही घाम? व्यायाम करताना घाम येतो का? आला, हा. आता तुमच्या शरीरामध्ये जे हृदय आहे ना, हृदय, हार्ट, हे एका मिनिटाला 5 लिटर रक्त बाहेर टाकतं. एका मिनिटाला किती रक्त बाहेर टाकतं? 5. एका मिनिटाला 5 लिटर कॅन भरून, 5 लिटरचा कॅन एका मिनिटाला सगळ्या शरीराला पोहोचवतं. मग ते पोहोचवण्याची गती धाड 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 चालू असते सगळी. अशी धाप लागायला लागते आपल्याला, फास्ट वर्कआउट, फास्ट वर्कआउट. एक दिवस थकलं, दुसऱ्या दिवशी धाड 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 धाड, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, 5व्या दिवशी ते थकवून चाललं. पण तुम्ही त्याला आवश्यक असणारे घटक नाही दिले, ते कुठपर्यंत धडकणार आहे? ते जर चांगलं त्याला एनर्जीच नाही मिळाली, त्याला खायलाच नाही मिळालं, मुळाला जर तुम्ही शेणखत, चांगला आहार जर नाही दिला, कसं झाड वाढणार आहे ते? मग त्या हृदयाला धडकायचं जर असेल तर ते आता व्यायाम करताना उड्या मारल्या, उड्या मारल्या, उड्या मारल्या गुडघ्यांमधून, म्हणजे तुमच्या माहितीस्तव सांगतो तुम्हाला अभ्यासपूर्वक, तुमच्या घामातून काय बाहेर पडतं माहिती की तुम्हाला? घामातून नको असणारे घटक, नको असणारी, तुम्ही अभ्यास करा घामातून काय बाहेर पडतं. घामातून काय बाहेर पडतं हे एकदा अभ्यास करा, आणि ते चांगलं बाहेर ढकलण्यासाठी एनर्जी ड्रिंक मदत करते. आणि त्या एनर्जी शरीराला काय करते? ढकलण्यासाठी. पण त्याला पॉवर आली पाहिजे ना, ते चांगल्या खाण्यातून मिळते. म्हणून कुणीही चांगला आहार घेतल्याशिवाय व्यायाम करायचा नाही. एखादं म्हणलं सर पैसेच नाही, कामाला जा, उसने घ्या, पण चांगलं खा. चांगलं खा, पैशाचं कारण सांगू नका.
एका महिन्यासाठी तुम्हाला अगदी किरकोळ खर्च येतो जेवणापेक्षा, तर अशा पद्धतीने करा. ओके, काही शंका कोणाच्या मनामध्ये? शंका? सर नाही ना, काही साईड इफेक्ट होतो. पैसे एका प्रश्नाचं उत्तर देतो आणि थांबतो. तुम्हाला काय करतात लोक माहिती का? तुम्हाला करायचंय चालू, पण शेजारची मावशी काय म्हटली, अगं माझ्या बहिणीच्या मुलीना केलं होतं, तिचं 10 किलो वजन कमी झालं ना, आपोआप डबल दुपटीनं वाढलं. अशी ती सांगते तुमच्या डोक्यामध्ये पाणी करून देते. काय करते ती? अशी सांगते तुमची शेजारची मावशी, माझ्या बहिणीच्या मुलीना केलं होतं आणि तिचं वजन कमी झालं आणि आपोआप वाढलं. मग तिच्याकडे व्यवस्थितपणे मावशीला जवळ घ्यायचं. मावशीला बोलवायचं, "हां, मावशी आपोआप वाढलं?" ती म्हणते, "हां, आपोआप वाढलं." बरं. मग तिला प्रश्न विचारायचा, "मावशी, मला सांग बरं तू, वजन खाऊन पिऊन वाढतं का आपोआप वाढतं?" मग मावशी ठिकाणावर येते जर मग मावशी म्हणते, "नाही गड्या, खाऊन पिऊन वाढतं." "मग तू कसं काय म्हणते आपोआप वाढतं?" आपोआप कसं काय? आपोआप ती काही जादू आहे का? नवस-नवस केला, नारळ फोडलं, कुठेतरी काहीतरी करतात लोकं, जागरण गोंधळ घातला आपोआप वाढलं, असं काही आहे का? नाही. हे लोकं मी बारीक झालेलो लोकांना सहन होत नसतं, लक्षात ठेवा. बाबा, तिला असं वाटतं शेजारच्या बाईला ही जाणत राहिली पाहिजे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहे. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. ओके? थँक यू सो मच.